गुरुपौर्णिमा हा गुरुचा नाही शिष्याचा दिवस आहे. गतीनो लांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकमेका. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी विशाखा तुमचं स्वागत करते विशाखाच लाईफस्टाईलमध्ये. तुम्हा सर्वांना आजच्या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामींना नक्की पूर्ण करतील अशी मी स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज गुरुपद घेतले आहे आणि ते करत असताना काय कशाची आवश्यकता असते, काय आपल्याजवळ पाहिजे असते, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि स्वामी केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा सोहळा इथे साजरा केला गेला होता आणि त्या ठिकाणी मी गुरुपद घेतलं. आम्ही बरेच सेवेकरी तिथे हजर होतो. तर ताईंच्या मार्गदर्शनाखाली गुरुपद घेतलं आणि खरंच सांगते खूप 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 आनंद झाला मला त्या गोष्टींचा. तर पुढील आवाज ताईंचा असेल. इथे ज्या गोष्टी सुरू आहेत त्या मी एक्झॅक्ट जशाच्या तशा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. तर या ठिकाणी बघा, आम्हाला एक प्याला आणि पाणी घरून आणायला सांगितलं होतं. त्याचबरोबर एक प्लेटही घरूनच आम्ही घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी. तर त्यावेळी ताईंनी आम्हाला तिथे सर्वात आधी आम्ही स्वामींना नमस्कार केला, मनोमन प्रार्थना केली आणि उजव्या हातामध्ये फूल, त्याचबरोबर त्यावर थोडं पाणी घेतलं. तामनातील पाणी आपल्याला पळीने घ्यायचं असतं आणि ते पाणी हातात घेऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे स्वामींना की माझा तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करा. माझ्यामध्ये गुण अवगुण ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांनी युक्त तुम्ही माझा स्वीकार करावा, अशी प्रार्थना आपल्याला करायची असते. तर त्या सर्व गोष्टी तिथल्या ताई आम्हाला सांगत होत्या. केंद्रामध्ये कदमताई आणि ताई आहेत एक, तर त्यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली हे गुरुपद घेतलं आणि खरं सांगते तो दिवस म्हणजे अगदी भाग्याचा दिवस होता. अशा संधी जेव्हा असतात ना, तर ती संधी कधी सोडू नये. जसं गुरुपौर्णिमा आहे किंवा स्वामी महाराजांचा प्रकट दिन, अशा बऱ्याच आणि चांगल्या दिवसांमध्ये तरी केंद्रामध्ये नक्की जावं. त्यामध्ये इतकं मार्गदर्शन मिळतं आणि आपल्याला ज्या गोष्टींची माहिती नसते त्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला तिथे मिळत असते. सो तुम्हीही नक्की प्रयत्न करा. एक खूप मन पवित्र होऊन जातं. या आयुष्यामध्ये आपण जगत असताना कळत नकळत आपल्याला आपण कोणालाही दुखावतो किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याने मन दुःखी असतं, आपलं खिन्न असतं, तर त्या गोष्टी होत नाहीत. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्याला चालना देण्यासाठी किंवा वळण देण्यासाठी स्वामींची, गुरूंची खूप नितांत गरज असते आणि ती गरज, ते महत्त्व मी त्या दिवशी अनुभवलं आहे. तर या ठिकाणी ताई जे सांगतायत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बघा इथे पाणी घेतलं आहे आम्ही आणि समोरच्या सर्व गोष्टी आहेत ना त्या त्यांच्या आवाजात राहील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. या गोत्रात उत्पन्न झालेले स्वतःच्या या नावाचा मला स्मृती शास्त्रोक्त श्री गुरुपूजनाचे पुण्य मिळावे म्हणून प्रायश्चित्त संकल्प करीत आहे. असं म्हणून पाणी वाटीत सोडायचं आहे. तुमच्याजवळ जी वाटी असेल त्या वाटीमध्ये पाणी सोडायचं.